अनुसूचित जाती आणि जमातींच्या आरक्षणामध्ये वर्गवारी करण्याला सुप्रीम कोर्टाची मंजुरी। 7 न्यायमूर्तींच्या खंडपीठाचा 6-1 असा निकाल। क्रिमिलेअर लागू करण्यासाठी नीती बनवण्याचे सरकारांना आदेश। लोकसभेत पराभव झाल्यानंतर सुजय विखे विधानसभेच्या रिंगणात उतरणार। संगमनेर किंवा राहुरीमधून लढण्याची तयारी। बाळासाहेब थोरात किंवा प्राजक्त तनपुरे हे प्रतिस्पर्धी असू शकतात। फडणवीस अनीतिमान, असंस्कारी, क्रूर राजकारणी। संजय राऊतांची कडाडून टीका। आव्हान देताना राऊतांची शिवराळ भाषा। संघावरही हल्लाबोल। विधानसभेला मुंबईसाठी भाजपचं विशेष प्लॅनिंग। सहप्रभारी अश्विनी वैष्णव मुंबईच्या 36 विधानसभा मतदारसंघासाठी बैठका घेऊन ठरवणार रणनीती। पाथर्डी तालुक्यात महावितरण कंपनीचे 3 टॉवर कोसळले। अनेक शेतकरी थोडक्यात वाचले। 110 फूट उंचीचे 3 टॉवर होते। राहुल आणि प्रियंका गांधी वायनाडला रवाना। मृतांचा अधिकृत आकडा 228 वर। अजूनही 248 लोक बेपत्ता। हिमाचल प्रदेशात शिमला जिल्ह्यात ढगफुटी। दोघांचा मृत्यू। 50हून अधिक लोक बेपत्ता। दिल्लीत काल संध्याकाळी बेफाम पाऊस। मराठी बहुल मयूर विहार भागात 1 तासात 90 तर 6 तासात 142 मिलीमीटर पाऊस। नव्या संसदेच्या कामात दोष। संसदेत पाणी गळतीचा व्हिडिओ काँग्रेसकडून ट्विट। तर संसद परिसरात पाणी भरण्याच्या मुद्द्यावरून आज वातावरण तापण्याची शक्यता। भंडाऱ्यामध्ये वैनगंगेच्या 800 मीटर पुलावर 300 खड्डे। 10 दिवसातल्या पावसानं झाली पुलाची चाळण। वाहनधारकांची ऐन पुलावरच कसरत। शेअर बाजारामध्ये तुफान तेजी। निफ्टीनं प्रथमच ओलांडला 25,000चा टप्पा तर सेन्सेक्सनंही ओलांडला 82,000चा निर्देशांक। काशाबा जाधवांना पद्मश्री मिळवून देण्यासाठी केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ आखाड्यात। क्रीडा मंत्र्यांची भेट घेतली। आता अमित शहांनाही भेटणार। कोल्हापूरचा स्वप्नील कुसाळे ऑलिम्पिक पदकाच्या शर्यतीत। स्वप्नीलची 50 मीटर रायफल 3 पोझिशनच्या अंतिम फेरीत धडक। आज अंतिम सामना। ऑलिम्पिकमध्ये बॅडमिंटनच्या पुरुष एकेरीत लक्ष्य सेन आणि प्रणॉय आमने सामने। दोघांपैकी एकाची घोडदौड थांबणार। पीव्ही सिंधू तिसरी मॅच आज खेळणार तर हॉकीत बेल्जियम विरुद्ध 2 हात। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।